तर आई वडील म्हणाले की तू शाळा शिकायला गेले तर खेळ कसं करणार. तरी आईवडिलांना नाही ऐकता मी 2री-3रीपर्यंत शिकले. माझी लेकरं उपाशी आहे. मी यांच्यासाठी काही करू. हे काय शेळ्या नाही की गवत चारून येतील, गुरंढोरं नाही. मला उधारी सामान द्या, मी फेडेल तुमचा पैसा. नाही दिलं. मग मला पण वाईट वाटलं. मग मला भूक आई भूक आई भूक. मग मी गेले दुकानात पैसे मागायला, तर त्यांनी पैसे बी नाही दिले मला. आणि तेव्हा लॉकडाऊन चालू. माझी लेकरं आई भूक मला बर्दाश्त नाही झालं. मग मी म्हणाले दे बापा, मला त्या करोनावाले मेले ना तसे मला पण मारून टाक. पण माझी लेकरं मी उपाशी ठेवू शकत नाही. कारमध्ये सुद्धा रडतात लोक मला बघून. काय याचं नशीब आहे असं लोक रडतात. ते रडले तर मी पण रडत. मला पण अश्रू येतात डोळ्यात. पण मी पण रडते. कारण माझं दुःख, माझं त्रास, माझं संकट मी कुणाला सांगू शकत नाही. फक्त माझ्या देवाला आणि माझ्या हृदयात. मला कोणी मारलं ना या गालात तर त्याला म्हणाल की इथे मी मार, पण मला राग नाही बाबा. त्याला विनंती करते. अशी मी आजी आहे. अक्षय कुमार सरांनी बोलवले तर 30 तारखेचा प्रोग्राम होता तिथे. त्या मॅच बघून मी तर हैराण झाले की एवढ्या मोठ्या मॅचमध्ये मी इथे आम्हाला यायला भेटलं. किती नशीब असेल आमचं. अशा आमच्या जीवामध्ये मनातच समजले मी. रागाने मी तिथे प्रोग्राम केला तर अक्षय कुमार स्टेजवरच पळत आले आणि मिठी मारले मला. म्हणलं जीव आहे तोपर्यंत तर असं करणार, मागे सरणार, लोकाला सांगणार की मेरे जैसे बनो. नमस्कार, माझं नाव शांता बाळू पवार, वारियल आजी. पण ही वारियल आजी एवढ्या त्रासामधून माझ्या माहेरापासूनच मी वन करतेच आले. आईवडिलांच्या घरी पण परिस्थिती वाईट आणि त्या परिस्थितीमध्ये मीच थोरली मुलगी आमच्या आईवडिलांच्या पोटी जन्मले. आणि पाठीशी माझे भाऊ बहिणी, आई वडील. आईवडिलांच्या घरातूनच आमच्या घरी म्हशी पण होत्या, शेळ्या होत्या. तेव्हा बैलगाड्या घेऊन आम्ही खेडेगावाला फिरणार आहे. गावोगाव खेळ करत फिरायचं. असं करता करता माझे आईवडिलांच्या इथे पण परिस्थिती वाईट. आणि ह्याच परिस्थितीमधून मी राबत आलेली आईवडिलांच्या घरी. पाठे 5ला उठायची, अंगण झाडायची, सगळं काम करायची. तेव्हा नळ नाही आहे, आम्हाला वड्याचं पाणी प्यायचं. तर ते तेव्हा हांडा कळशी पण नाही आहे आमच्याकडं. तर पत्र्याच्या डब्यामध्ये पाणी आणायचं डोक्यावर वड्यातून आणि मग ते पाणी प्यायचं. त्या पाण्याने भाऊबंधांच्या आईवडिलांना आंघोळ्या घालायच्या. सर्व काम आवरून परत आईवडिलांना मी म्हणाले हा डोंबाराचा खेळ, डोंबाराच्या खेळाचा व्यवसाय. पण मला शाळा शिकायची. तर आईवडील म्हणाले की तू शाळा शिकायला गेले तर खेळ कसं करणार. तरी आईवडिलांना नाही ऐकता मी 2री-3रीपर्यंत शिकले वडिलांच्या घरी. आणि हा डोंबाराचा खेळ करत करत आम्ही खेडेपाड्याला फिरणारे कोकणामध्ये. इथे आमच्या आपल्या पनवेल पेण बैलगाडा घेऊन फिरायचो. फिरता फिरता लग्न झालं तरी मालक बी असे भेटले. हा बी तसाच परिस्थितीचा. त्याच्या बी मागे कोणी नाही. पण मी ज्ञान बुद्धी अशी चालवली. तेव्हा पण मालक कलाकारच होते. तारेवर बसून ढोलकी वाजवत होते आमचे मालक. हात पाय बांधून उड्या टाकायचे. तर आम्ही जव्हार जिल्हा, डहाणू पालघर
असे आम्ही फिरायचो कोकणात. फिरता फिरता लग्न झालं. लग्न झाल्या आईवडिलांनी लग्न करून दिली आणि मग इकडे लग्न झालं. नाहीतर मला एक प्रोग्राम आला. तारेवरची श्रीदेवी आपल्या हेमा मालिनी आणि धर्मेंदर यांचा शॉट आला शूटिंगचा. लोक मला घ्यायला पुण्यामध्ये आले मुंबईवरनं. आणि मला तेव्हा तारेवर चालता बी येत नाही ना काही बी नाही. तरी आमचे घरचे म्हणाले की घाबरू नको, आम्ही आहे. पण ह्या सीतावर गीतामधला शूट तुला बिंदास कर, आम्ही आहे खाली. तर तो सीतावर गीतामधला मग एक प्रयोग केला तारेवरचा. अनाड़ी है कोई खिलाडी है कोई, धर्मेंदर हेमा मालिनी तिच्या संगे हा खेळ केला. नंतर मी परत आले. परत येऊन आम्ही कॉलेजमध्ये शाळा हायस्कूल या सरांना विचारून प्रोग्राम घ्यायचो, तिथे कार्यक्रम करायचो. परत आम्हाला मुलं बाळं झाली. तशी परिस्थितीमध्ये या शरणी पिक्चरचा बी खेळ आलेला मला. श्रीदेवी आणि मी आम्ही दोघीचा फोटो पण आहे. आणि त्रिदेवमधलं पण मला एक खेळ आलेला आहे. तसं मी माझ्या जीवावर जीव देते, कारण मला पुढचा प्रोग्राम आला तर मी मागे सरून गळठून आळस करत नाही कधीच. मी आजपर्यंत बी करत नाही. आजपर्यंत पण मी असेच करते लोकांना. कारण माझ्यासारखे असेच होता होता माझ्या मुलाचं लग्न झालं, मुलाला दुसऱ्या मुलाचं झालं, मुलीचं झालं. लग्न झाल्यावर त्यांना लेकरं बाळे झाले. मुलाला एकाएकीच कावेळी आली. तर त्या मुलाच्या 4 मुली आहेत आणि त्या पोटामध्ये कावेळी उतरून तो वारला, रवी बाळुंदर पवार. नंतर एक सून बाळ जन्मताच दुसऱ्या मुलाची बायको बाळ जन्मता तो बाळ एवढंसं आणि सून पण वारली. तो बाळ आता 12 वर्षाचा आणि 12वीमध्ये आहे तो मुलगा. आम्ही कसं तरी लहान मुलं असताना मुलांनासुद्धा आम्ही मोठं करण्यासाठी आमच्याकडे अपेक्षा नाही, तरी आम्ही लोकांना कष्टाने मेहनताने रोज रोडवरती खेळ करून पैसे कमवून आणि त्या लेकरांना जगवणं. अशी ती 5 मुली आणि 1 मुलगा. एका मुलाचे 4 मुली. मुलगा वारला, त्याच्या 4 मुली आणि जावाई मुलगी वारली. त्या मुलगी तर काय म्हणते की माझ्या आईवडिलांच्याकडे अपेक्षा काय नाही आहे, तर माझ्या आजीकडे जावा, आजीकडे, तेव्हाच माझं लग्न होईल, अशी ती मुलगी म्हणाली. मग ते लोक माझ्या घरी आले. तर पूर्ण लग्न त्या मुलीचं बी मीच केलं. तिच्या भावाचं लग्न बी केलं. आणि आता या 17 तारखेला शेवटच्या भावाचं लग्न, या येणारे 17ला त्या मुलाचं लग्न आहे. पण ही जी मुलं मी जगवते, तर लॉकडाऊनमध्ये मुलांना सांभाळायचं कसं आहे. ह्या मुलांना रोडवर भीक मागून द्यायचे नाही, माझी हीच इच्छा. भारतामध्ये सांगतात बेटी पढाओ और बेटी बढ़ाओ, बेटी पढाओ बेटी बढ़ाओ. हेच माझ्या लक्षात आलं. कारण गरिबाच्या पण मुली आहे आणि श्रीमंताच्या पण मुली आहे. तर मी या मुलींना शिकवते आता. तर लॉकडाऊनमध्ये अशी वाहतूक चालू झाली ते सांगू नका. आमच्या घरात काहीच नाही, ना गहू ना तांदूळ ना पैसा. लोकाला सांगते, दुकानवाल्याला सांगते, बाबा माझी लेकरं उपाशी आहे, मी यांच्यासाठी काही करू. हे काय शेळ्या नाही की गवत चारून येतील, गुरंढोरं नाही. मला उधारी सामान द्या, मी फेडेल तुमचा पैसा. नाही दिलं. मग मला पण वाईट वाटलं. मग मला भूक काही भूक. मग मी गेले दुकानात पैसे मागायला, तर त्यांनी पैसे बी नाही दिले मला. आणि तेव्हा लॉकडाऊन चालू, बाहेर निघायचं नाही. करोनाच्या लोकाच्या परिस्थितीमध्ये माझी लेकरं आई भूक मला बर्दाश्त नाही झालं. मग मी म्हणाले, दे बाप्पा मला
त्या करोनावाले मेले ना, तसे मला पण मारून टाक, पण माझी लेकरं मी उपाशी ठेवू शकत नाही. त्या करोनामध्ये मी बाहेर पडले आणि मला लोकांनी साथ दिला. थाळी वाजवते आणि थाळी वाजवून 2-3 माणसाने माझ्याकडे बघितलं की मी म्हणते माझ्या लेकरांना खाण्यासाठी काहीतरी द्या, भाजीपाला द्या. माझ्या मुलांना उपाशी राहतात मुलं, ज्यांची शाळा कशी शिकवू मी ना, यांना जेवायला काय घाल. तर अशी करून मी जगवले हे मुलं. आणि ते मुलांनी माझं ऐकलं. माझी मुली एवढे सुंदर, एवढे चांगले, कुणाच्या वाटे नाही, कुणाच्या नादाच नाही, पायाकडे नजर लावून कॉलेज शाळा शिकतात मुलं माझी मनीषा, माझी रुपाली, माझा प्रभू, अभिषेक, यश, असे ईश्वरा, अंजली, पल्लवी, दीपाली, हे शिकणारी मुलं माझ्याकडे अजून मुलं माझ्याकडे आहे. तरी मी 5 मुलींचं लग्न केलं कर्ज काढून. आणि रात्रीनं दिवस रोडवरच असते मी, पैसा कमवून महिन्यालाच लग्नाचा पैसा फेडते मी. आणि मग 5 मुलींचं लग्न मी असं केलं आणि तो पैसा फेडला. आणि एका मुलाचं पण केलं. आणि आता जे 17 तारखेचा मुलगा आणि मुलगी, ह्या 17ची उद्याच्या, तर त्याला बोलायला बी कोणी नाही आणि मुलीला बी कोणी नाही. पण देवबापाला मी विनंती केली की देवबापा तुझा हा सार करणारा, माझ्याने तर काय होणार नाही, पण तू देणारा आहे. माझा भरोसा, माझा विश्वास तुझ्यावर आहे. असं करून मी हे लग्न, उद्याचं आता आहे लग्न 17 तारखेचं, तर मी कंबर कसून उभी राहिली. कारण मला जिथे बी कार्यकर्त्याकडे मी जाते तर ते लोक मला साथ देणार. तर माझे माळवाडीचे तुपे सर, त्यांच्याकडे गेली. माझ्या घरामध्ये असं लग्न आहे, तर मला काय करू मी. तर ते मोठे कार्यकर्ते म्हणाले की आजी, जर तुझ्या घरात लग्न निघालं ना, आम्ही तुझा सपोर्ट आहे, घाबरायचं नाही. असं करून माझे माळवाडीचे कार्यकर्त्याने मला सपोर्ट दिला. तेव्हा थोडा आधार लागला. नंतर मी इम्तियाज, आमच्या इथले इम्तियाजला, सचिन, असे मी आपले चेतन तुपे, तिथे पण जाऊन आले. तिथे बी कार्ड दिलं मी. तर अशी परिस्थितीमध्ये मी पुढे वाढत कुणाच्या पैशाचा लालूच नाही, कुणाच्या करोडाचा माणूस असेल त्याच्यावर आमचा लालूच नाही. आमचं स्वतःचेच कष्टाची भाकर आणि कष्टानेच राबावं लागतं. तशा माझ्या लेकरांना देवाच्या कृपेने माझ्या मुलांना पुढे वाढवावे. आणि तसेच भारताच्या लोकांना माझी विनंती आहे की मी जे स्वतः आजी करते, आज मी आईवडिलाच्या घरापासूनच सुख नाही, पण माझ्या मनामध्ये दुःख वाटतच नाही. मी सुखामध्येच आनंद करते. मला कोणी मारलं ना या गालात, तर त्याला म्हणाल की इथे मी मार, पण मला राग नाही बाबा, त्याला विनंती करते. अशी मी आजी आहे. तर तसेच माझी विनंती सर्व भारताच्या लोकांना माझी विनंती आहे. कारण मी खूप गरीब आजी आहे. श्रीमंती माझ्याकडे काही नाही आहे. तसं माझे व्हिडिओ घेतात, माझे पत्रिकालाच लोक येतात माझ्याकडे, खूप व्हिडिओ घेतात. त्याच्यामधून एक राजस्थानचा राहुल सर फाउंडेशन, त्यांनी आम्हाला घर बांधून दिलं. आपला एक मुलगा खराडीमध्ये तुषार म्हणून पत्रिका, त्याने बी आम्हाला आमच्या अकाउंटमध्ये त्याने साथ दिला. परत ईश्वरा काळे, लॉकडाऊनमध्ये ईश्वरा काळेने माझी परिस्थिती पाहून तिने मला हाताला धरून झाडाखाली आणले आणि झाडाखाली आणून मला पाणी पाजलं. पाणी पाजून अशी मला बघून ती पण रडायला लागली. ती रडती
मी पण रडते. काही काही लोक मला बघून रोड कारमध्ये सुद्धा रडतात लोक मला बघून. काय हिचं नशीब आहे असं लोक रडतात. ते रडले तर मी पण रडत, मला पण अश्रू येतात डोळ्यात, पण मी पण रडते. कारण माझं दुःख, माझं त्रास, माझं संकट मी कुणाला सांगू शकत नाही. फक्त माझ्या देवाला आणि माझ्या हृदय, लोकाला मी नाही सांगू शकत. दिवस आणि रात्र सकाळी 9ला आंघोळ पाणी करून 9ला पळून जाते मी आणि ब्लू लाईन हॉटेलापाशी, खराडी चौकात, साळुंखे विहारात मी खेळ करते आणि खेळ करून पैसा कमावते. माझ्या लेकरांचे कम्प्युटर आहे, ट्युशन, ॲडमिशन आहे, त्यांचे कपडे. कधी बी कोणती मुलगी कोणता मुलगा असं नाही म्हणला का आजी आम्हाला हे नाही दिलं की ते नाही दिलं का वरडली. कधीच नाही. मला हसून, मी हसून त्यांच्यासाठी. तुम्हाला काय पाहिजे ते मी पुरवेन, पण तुम्ही शिका. शाळा शिकले तरच तुमचा पुढे तुमचा व्यवसाय चालू होईल. मी तर रोडवर भटकतेच, माझं काही नाही, मी रोडवरच भटकते. पण तुम्ही भटकू नका. तुम्ही स्वतः होऊन स्वतःच्या पायावर उभा राहा. भारतामध्ये एक तरी दाखवा की आजीने शिकवलं आणि ते लेकरू उभं राहिलं. आमच्या आजीने आम्हाला इथपर्यंत आणलं. एवढंच लोकांना सांगा. मला मोठेपणा नाही पाहिजे. मी गरीब ते गरीबच आहे आणि शेवटपर्यंत मी गरीबच राहणार आहे बाळा. मी सर्व भारताच्या लोकांना माझी विनंती की मी सांगते तर माझ्यापासून शिका. लोक म्हणतात आजी तुझ्यापासून शिकायला भेटतं आम्हाला. आम्हाला लाज वाटते तुझ्या पुढे उभं राहायला, लाज वाटते. आम्ही एवढे मोठे असो. पण बाळा तसं नका बोलू तुम्ही. पण तुम्ही ज्ञानाने आणि पुढे वाढा, पुढे चाला, स्वतःच्या पायावर उभ्या राहा. मुलं असू दे, मुली असू द्या, शिका आणि पुढे वाढा. एवढं मी आजी सांगते सर्वांना भारतामध्ये की माझ्या प्रश्नाचं तुम्हाला वाईट वाटू देऊ नका. ज्यांना बी माझ्या मुलीमुलाच्या लग्नामध्ये सहखुशी आणि सहकारी तुमच्या मनाने शुभेच्छा, आशीर्वाद सर्वांना. खेळ करता करता मला सारेगामापा या सरांनी बोलवलं. नंतर रितेश सर, खतरे की खिलाडी रोहित शेट्टी सर, त्यांनी बोलवलं. ते तर पावसामध्ये कात्रजच्या घाटावर मला 2-2 माणसं धरतात पाय निसतात आणि तिथे काठ्या माझ्या पाऊस चालू. रोहित शेट्टी सर आणि रोहित शेट्टी सर आम्हाला त्याचा नंबर हरवला ना तर प्रत्येक वर्षी आम्हाला 50,000 पाठवत होता. तो एक सर मात्र आम्हाला प्रत्येक महिना. आणि नंतर असं कळता कळता इंडियनमध्ये मला बोलवली नेहा कक्करने मला बोलवली की एवढी आजी फेमस आहे तर तिला बोलवा. तर नेहा कक्करने मला इंडियनमध्ये बोलवलं. मग इंडियनला मी गेली तर मला विचारलं काय परिस्थिती आहे. तर मी हे परिस्थिती सांगितली की माझी अशी अनाथ मुलं आहे, 10-12 मुलं. तर ह्या मुलांना मी काठ्या फिरून शिकवते. माझ्याकडे दुसरं व्यवसायच नाही, पैसा नाही, दुकान नाही, काही नाही. खेळ करते तरच पैसा येतो. अंधारी अशी बसली तर मग असे जातात लोक. अंधार काठ्या फिरवलं तर येतात लोक. कोणी 50 रुपये, 100 रुपये, कोणी 1000 रुपये, 500 रुपये असे मदत देतात समजदार. तर तोच पैसा घरी आणून खर्च करते. मग तिथून निघाली तर मुंबईला एक सरांनी बोलवलं आहे. त्याने माझं तर बोर्डच लावले पुण्यामध्ये सगळीकडे. असे मला नंतर न बोलवणं आलं की खेळ करत जसे जाते बोलवतात लोक तसे आम्ही इथे मुंबईला कुलाबाला बोलवलं होतं फाउंडेशनवाले सरांनी.
तर मुंबईला जाऊन आलो. त्याच्या अगोदर आम्ही जाऊन त्या सरांचं नाव तर येत नाही, पण तिथे त्याच्या अगोदर पण आम्हाला बोलवलं होतं, तिथे जाऊन आले. नंतर आम्ही ब्लू लाईनमध्ये काट्या फिरवायला लागली. तर अक्षय कुमारचा मॅनेजर अरविंद मोरे सर ते आले माझ्याकडे. अरविंद मोरे सर निगडीवरनं माझ्याकडे आले. म्हणले, आजी एवढी फेमस साऱ्या जगात भारतामध्ये, तर आता मॅच सुरतमध्ये मोठा आहे, तर ह्या आजीला घेऊन जावं बरं वाटतं. तर माझ्याकडे मी काठ्या फिरायला लागलो तर आजी करत माझ्याकडे अरविंद मोरे सर आले निगडीवाले. ते म्हणाले, आजी तुम्हाला अक्षय कुमारकडे जायचं. म्हणलं, एवढं मोठं स्वप्न आम्हाला गरिबाला कुठून भेटणार आहे. तर नाही, चला तुमचा व्हिडिओ घ्यायचा आहे आणि मी सरांना दाखवतो. मग ते सर कसे मानतील की आजीला घेऊन या, तरच मग तुमचे आम्ही बुकिंग गाड्या सगळ्या आम्ही करणार. तर म्हणलं, ठीक आहे सर, बरं झाले. तर माझा व्हिडिओ पाठवला अक्षय कुमार सराकडे माझा व्हिडिओ पाठवला. तर त्या सराने माझा व्हिडिओ पास केला आणि तो म्हणाला की या आजीला घेऊन ये. मग आमच्या 3 मुली, 1 नातू आणि मी 5 माणसाची बुकिंग झाली. आणि सुरतला आम्हाला 30 तारखेचा प्रोग्राम होता. अक्षय कुमार सराने बोलवले, तर 30 तारखेचा प्रोग्राम होता तिथे. त्या मॅच बघून मी तर हैराण झाली की एवढ्या मोठ्या मॅचमध्ये मी इथे आम्हाला यायला भेटलं, किती नशीब असेल आमचं, असं आमच्या जीवामध्ये मनातच समजले मी. आणि एक समोर आला खेळ करणारा, एक तो बाहेर देशाचा, 1-2 मुलं आले, असे काठ्या फिरवायला लागला. तर म्हणलं, आता झालं आत्माने इथेच, आता काय करायचं. माझ्यासमोर एवढा मोठा काठ्या पूर्ण मागणं, ह्याच्यापुढे मी म्हातारी काय करणार असं माझ्या जीवाला वाटलं. पण म्हणलं, हिम्मत तो नहीं हारेगा, आगे बढ़ेगा और हमारा परमेश्वर लेके जाएगा, असं मनात विचार केला. आणि मग त्याचा नंबर झाला की माझं नाव पुकारलं, पुणेकर शांता वारियल आजी, असं म्हणून आमचे नावे पुकारले. मग मी पुढे गेले. माझ्या मुली बी आल्या, 3 मुली आणि 1 नातू, मी 5 माणसं आम्ही पुढे गेलो. मुलींना प्रोग्राम मुलींचा मी दिला, त्यांनी त्यांचं केलं आणि नंतर मी खेळ केला. तर मागे पुढे मी हे हात तुटून पडेल की काय होईल मी बघितलं नाही तेव्हा. अशी मी रागाने मी तिथे प्रोग्राम केला. ते अक्षय कुमार स्टेजवरच पळत आले आणि मिठी मारली मला वाटलं रागाने आले, काय झालं, कसं काय एवढं पळत आला, म्हणून मी घाबरली. तर आला तर मलाच मिठी मारली. बहुत अच्छा किया, हो, लई चांगलं केलं. नंतर जोके सराफ, नंतर त्यांची ते सासूबाई होत्या, असे 2-3 माणसं येऊन आम्ही खाली बसलो, तिथे भेटले आम्हाला अक्षय कुमार. आता मी हैदराबादला चालले, 28च बुकिंग आहे. हैदराबादच्या पलीकडे कुठेतरी कारमध्ये घेऊन जाणार ते मद्रास. म्हणलं, जीव आहे तोपर्यंत असं करणार, मागे सरणार, लोकाला सांगणार की मेरे जैसे बनो, हरू नका, घाबरू नका. घाबरलं ना मग गेलं कामात. पण जिद करायचं. माझे स्वतः नातू बोलतो, माझा अमित पवार म्हणतो, आजी तू आहे ना कोणत्याही गोष्टीला जिद करते तू पुढं आणि हटत नाही, असं म्हणून तुझ्याकडे ही कला, जिद करते तू. हा बाबा, जिद करायलाच पाहिजे. असं गळून बसून कोण देणार आहे. आपल्या मागे कोण आहे का, मागे काय का आव्हान आहे की काय आहे आपल्या मागे. करायचे हातावरचं पोट, कमवायचं तेव्हाच चल पेटते. तर आपल्या मागे कोण आहे बाळा. असं करता करता सगळी जागा मला पुरस्कार दिल्लीला बोलवले, राजधानी. सोनू सूदने हैदराबाद प्लेनमध्ये बोलवलं
आणि दिल्लीला राजधानी मला प्लेनमध्ये 2 तास प्लेन चालले. मी प्लेनमध्ये बी फिरून आले. हैदराबादला 1 तास प्लेन चालली आणि दिल्लीला 2 तास चालले. मला लई भीती वाटायची. एक माणूस बसला खिड़की मैं बोला तुम यहाँ से उठो बाजू में बैठो, मैं यहाँ बैठेंगी. तो बेचारा उठून बाजूला बसला आणि मी बघते मग तर खाली काही बी दिसत नाही. सगळं वादळच दिसतं खाली आणि त्या वादळामधून प्लेन चालते आणि सारखं असं 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 म्हणजे गेलं आता घरी जायचं राहिलं आता इकडेच झालं काहीतरी असं मला भीती वाटायची. पण देवाने नेलं सुरक्षित, आणलं सुरक्षित. प्लेनमध्ये सुद्धा मी फिरून आली. बैलगाड्यामध्ये फिरणारी आजी मी. आमच्याकडे बैलगाड्या होते पहिले खेडेगावामध्ये तेव्हा खंदील होता, लाईटीचा खंदील. या लाईटी बिटी काही नव्हतं. त्या जन्माची मी आजी आहे. देवाने आजपर्यंत सुरक्षित मला ठेवली आणि हे सगळीकडे फिरून येऊन आज मी इथे या माझवरती मी बोलायला लागली. खूप खूप माझा अरमान पुरा झाला. कुठेही माझा अपमान नाही. सर्व लोक जिथे बी जाईल एवढी रोडवर मी खेळ करते. सरकाराने पोलिसाने मला कोणी सांगितलं नाही की आजी रोडवर थांबू नको, तिकडे जा, असं कोणी बोललं नाही. उलट मला म्हणतात आजी चला चहा घ्यायला. कुठे बी माझी गाडी धरली पोलिसाने, जर व्हायरल आजी आहे सर तुम्ही ही गाडी सोडा, म्हणजे सोडून देत. अशी सरकारसुद्धा आम्हाला साथ देतो. अशी माझी सर्व भारताची आपल्या महाराष्ट्राच्या तिरंगा झेंडा, मी डोंबऱ्याची आजी, मला माझा जीव गेला तरी चालेल पण हा तिरंगा मला उभा करायचा भारतामध्ये. हे माझी विनंती सर्व लोकांना. गरिबावर तुमचं लक्ष राहू द्या. जिथे आजी येईल तिथे बोलेल तिथे सहकार्य करा. एवढीच माझी विनंती आजीची. सोनाली कुलकर्णीने बी बोलवलं होतं कारण मला तिथे अशी बोलवली त्या हिरोच्या मागे काठी घेऊनच मागे लागली मी. तो असा पळतो आणि मी त्याच्या मागे काठी फिरून मागे लागले. आणि फराह खानने मला बोलवलं मुंबईला. त्यासुद्धा येऊन माझ्या गळ्याला मिठी मारली. आंटी किसको बोला हा प्रोग्राम होता तो. फराह खानने बी बोलवलं मला. माझी फराह खान खूप खुश झाल्या आणि अक्षय कुमार पण खूप खुश झाले आणि ज्योती श्रॉफ खुश झाले आणि डिंपल ते पण खुश झाले मला बघून. आता मुली जे आल्या लग्नाला ज्या मुलाचं बी कुणी नाही मुलीचं बी कुणी नाही, एकटी आजी. तर एकटी आजी हे लग्न कसं पार पाडू. मला विचारतात लोक हे लग्नाची तयारी आहे का. तर म्हणलं आहे तयारी करते मी, कर्ज काढेल, काही बी गिरवी ठेवेल सामान, पण लग्न पार पाडायचंच मला. अशा त्याच्या मागे दुसरी मुलगी लग्नाला आली, तिसरी मुलगी लग्नाला आली. 15वी वाल्या मुली त्या लग्नाला आल्या. एकतर 15वीपासून पुढे आहे ती लग्नाला आल्या. पण वर्षाने गेल्या वर्षी कोमलचं लग्न केलं, ह्या वर्षी दीपाली ने आकाश जाधव आणि पवार हे दोन मुलांचं लग्न आहे ह्या वर्षी. गेल्या वर्षी बी जाधव आणि पवार, रोहित आणि कोमल या दोघांचं लग्न झालं. यावर्षी आकाश आणि दीपाली जाधव पवार असे मुलांचे लग्न अंगावर येतात. तर ते लग्न मला पार पाडावं लागतं. कारण लोक म्हणतात की मुलींना असं सोडू नको, तू आहे त्याच्यामध्येच या मुलींचं लग्न करून टाक, सासरवाडीला पाठव, नाहीतर या मुलींचं नंतर कोणी बघणार नाही. तर म्हणलं ठीक आहे सर, आहे तो जीव तोपर्यंत तर मी या मुलींच्या लग्नाचं प्रहार करेल आणि कुठून ना कुठून तरी पैसे कमवून पैसा जोडून या मुलांच्या लग्नाला उभी राहील अशी माझी विनंती आहे. सर्व भारताच्या
सहकारी मोठे मोठे नगरसेविके, गृहमंत्री अनिल देशमुख आले होते तेव्हा सर्व नगरसेविके देशादेशाचे माझ्याकडे आले. तर ह्या वेळेला आजीची ताकद होती तोपर्यंत मी चालवलं. पण आता आजी आहे ना थोडी थकली, तर मी सर्वांना आमदार, नगरसेविके, जे जे कार्यकर्ते सर्वांना आजीचा विनंती, नम्र विनंती, कन्यादानावरती तुमचा हात वर असू द्या, एवढीच विनंती आहे. धन्यवाद. आशीर्वाद सर्वांना. नमस्कार. 88चे माणूस धरून उभं राहावं लागतं, पण मी स्वतःहून उभी राहते. कारण हे गुडघे दुखतात, हातपाय दुखतात, झोपावे, आळस करावे केलं तर मग घर कसं चाललं. तर माझ्यासारखे तुम्ही पण वाढा आणि पुढे व्हा. आणि आजी जे करते ना ते तुम्ही शिका, तुम्ही पुढे वाढा, एवढीच विनंती माझी. तर नमस्कार, मी आजी बोलते. कारण मी एवढ्या टाईम जे मी बोलले, तर ज्यांना आमच्या आजीची कळकळ वाटत असेल, कीव वाटत असेल, माझ्या अनाथांची कीव वाटत असेल, तर ह्या व्हिडिओ खाली नंबर दिलेला आहे माझा, या नंबरावर तुम्ही मदत करू शकता.